वर्ल्ड हेरिटेज, वॉर्मिंग अप, आय कॅन टॉक अबाउट द वर्ल्ड. मी जगाविषयी बोलू शकतो. 6 ते 8 मुलांचे काही ग्रुप्स तयार करा आणि प्रत्येक ग्रुपला एक खंड द्या. एका ग्रुपला आशिया खंड दिला, दुसऱ्या ग्रुपला आफ्रिका खंड दिला, तिसऱ्या ग्रुपला ऑस्ट्रेलिया खंड दिला, चौथ्या ग्रुपला अमेरिका खंड दिला, पुढच्या ग्रुपला युरोप खंड दिला आणि त्या खंडाविषयी जगाचे जे खंड आहेत त्या खंडाविषयी कंटिनेंट विषयी खालील माहिती आपल्याला प्रत्येकाबरोबर शेअर करायची आहे. काय माहिती शेअर करायची आहे? त्या खंडामध्ये इम्पॉर्टंट सिटीज कोणत्या आहेत? जसं आशिया खंडाचा जर आपण विचार केला तर चायनामधल्या काही बीजिंग, हाँगकाँग किंवा आपल्या भारतामधल्या दिल्ली, मुंबई अशा शहरांची नावं त्यामध्ये घ्यावी लागतील. असं प्रत्येक खंडा. ऑस्ट्रेलिया म्हटलं तर ऑस्ट्रेलियामध्ये त्यांची राजधानी आली, कॅपिटल आली किंवा अजून दुसरे जे काही मेन मेन शहरं आहेत त्यांची माहिती या पॉइंटच्या अंडरमध्ये ग्रुपमध्ये चर्चा करावी लागेल. दुसरा पॉइंट काय आहे? प्रत्येक ग्रुपनं त्या खंडाविषयी, समजा आपण आशिया खंड घेतलेला आहे आपल्या ग्रुपनं असं गृहीत धरू आणि आशिया खंडातील आपण शहराविषयी या ठिकाणी माहिती सांगणार आहोत. मग आपण चीन मधली मोठी मोठी शहरं सांगणार, रशिया मधली मोठी मोठी शहरं सांगणार, भारतामधली मोठी मोठी शहरं सांगणार, पाकिस्तान मधली, अफगाणिस्तान मधली, बांगलादेशामधली, नेपाळ मधली. तर जेवढे काही आशिया खंडामध्ये देश येतात तेवढ्या देशातील मेन मेन शहरांचा या ठिकाणी समावेश या पॉइंटच्या अंडरमध्ये आपण करणार. त्याच्यानंतर दुसऱ्या पॉइंटकडे वळूयात. साईट सीइंग प्लेसेस ऑफ द टुरिस्ट इंटरेस्ट. पर्यटकांच्या दृष्टिकोनातनं महत्वाचे जे काही पाहण्याजोगे ठिकाणं आहेत तर त्यांच्याविषयी या ठिकाणी आपण आपल्या जवळची पाहण्याजोगी ठिकाणं या ठिकाणी सांगितलं तर ताजमहल आग्रा, दिल्लीचा लाल किल्ला, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर रायगड आहे किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबी का मकबरा आहे किंवा प्राणी संग्रहालय आहे, वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या आहेत. या पद्धतीची ठिकाणं या पॉइंटमध्ये असं संपूर्ण आपल्या खंडामधलं या ठिकाणी सांगावं लागेल. त्यानंतर फूड स्पेशालिटी. फूड स्पेशालिटी म्हणजे काय असतं, की या भागामध्ये कोणत्या प्रकारचं अन्न या ठिकाणी खाल्लं जातं, कोणत्या प्रकारचा आहार घेतला जातो. तर आपल्याकडे जनरली चपाती, वरण, भाजी किंवा भाकरी, वरण, भाजी किंवा व्हेज, नॉन व्हेज अशा पद्धतीनं हे चालतं. ते पंजाबी वगैरे साऊथ इंडियन तसला प्रकार आपल्याकडे जास्त चालत नाही. ते लोक तांदळाचा जास्त वापर करतात. ते काही आपल्याकडे जास्त चालत नाही. फक्त ते मोठ्या मोठ्या हॉटेलच्या बाहेर बोर्डावरच लिहिलेलं असतं आणि ते खूप महागडं पण असतं. जनरली भाजी भाकरी वगैरे जे काय हे आहे आपल्याकडे लोकलमध्ये हे फूड आपल्याकडे चालतं किंवा समुद्र किनारा असेल तर मासे वगैरे थोडंफार या पद्धतीमध्ये चालतं. आता पुढचा पॉइंट आहे वाईल्ड लाईफ. वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली जीवन काय आहे, तिथे प्राणी वगैरे कोणते आढळतात, काय आढळतात अशा पद्धतीनं थोडंसं वर्णन करावं लागेल. आपल्याकडे म्हणलं तर हरिण आहेत, मोर आहेत, रानडुक्कर आहेत किंवा ससे आहेत, शहरामध्ये काळवीट आहेत, अशा पद्धतीचे प्राणी वाईल्ड लाईफ. पुढचा पॉइंट पाचवा, डिफरंट टाइप्स ऑफ रिजन्स अँड व्हिजिटेशन. आपल्याकडे रिजन कोणते कोणते आहेत? भारताचा जर विचार केला तर 4 झोनमध्ये भारताचं विभाजन केलेलं आहे. उत्तर भारत, दक्षिण भारत किंवा हा मध्य भारत वगैरे आहे आणि पूर्व भारत असे याचे 4 भाग केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये व्हिजिटेशन म्हणजे कोणत्या प्रकारची झाडं किंवा भाजीपाला किंवा धनधान्य वगैरे पेरलं जातं हे या ठिकाणी सांगायचे. इकडं असं आहे, आसामकडे चहाचे मळे सापडतात, कोकणामध्ये गेलं तर भात शेती सापडते, आंब्याची झाडं खूप जास्त प्रमाणावर कोकणामध्ये आहेत. या पद्धतीच्या वर्णनं आपल्याला इथे सांगावी लागतील. परत वाळवंटी भागामध्ये जर गेलात तर वाळवंटामध्ये पूर्णपणे उंटासारखे प्राणी वगैरे सापडतात. तिथले लोक या ठिकाणी पावसाच्या पाण्यावर जास्त अवलंबून नसतात, खूप कमी पाऊस पडतो. आता ह्युमन लाईफ, मानवी जनजीवन कसं आहे? मानवी जनजीवनामध्ये संस्कृती वेगवेगळ्या आहेत. कोकणातले लोक वेगळे आहेत, वाळवंटातले लोक वेगळे आहेत, राजस्थानी लोक वेगळेच कपडे घालतात किंवा महाराष्ट्रीयन लोक वेगळेच कपडे घालतात किंवा महाराष्ट्रीयन लोकांच्या जीवन पद्धती वेगळ्या आहेत. अशा वेगवेगळ्या पॉइंटवर आहे प्रत्येक खंडाविषयी सांगावं लागेल. मी फक्त आपल्या महाराष्ट्राविषयी किंवा भारताविषयी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा तुम्हाला ग्रुप बनवून संपूर्ण
त्या खंडाचा अभ्यास करून थोडीफार माहिती घेऊन या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढे वळूयात आता. आता काय करायचे, नाऊ एज ग्रुप रिप्रेझेंटेटिव्ह, प्रत्येक ग्रुपमधून एक जणाला निवडायचंय मॉनिटरला. समजा आपल्या ग्रुपचा जो काही लीडर आहे त्याला निवडायचंय, आणि आपण जी माहिती सगळ्यांनी मिळून गोळा केली आहे ती माहिती एकदम व्यवस्थित भाषेमध्ये संपूर्ण वर्गासमोर त्याला सादर करायची आहे. चला आता पुढे वळूया दुसऱ्या पॉइंटकडे. प्रिपेअर अ ट्रॅव्हल ब्राउचर. तुम्हाला एक ट्रिप काढायची आहे आणि ट्रिप काढण्यासाठी तुम्हाला खालील मुद्द्यांचा वापर करायचा आहे. ट्रिप काढण्यासाठी एक लिपलेट बनवायचा आहे आपल्याला, म्हणजे माहिती बनवायची कुणीही पर्यटकांनी आपल्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. समजा आपण अंबाजोगाई या शहरासाठी लिपलेट बनवत आहोत असं गृहीत धरा, सगळ्यांना माहिती. तर नियरेस्ट रेल्वे स्टेशन मध्ये आपल्याला इथे लिहावं लागेल परळी वैजनाथ. नियरेस्ट एअरपोर्ट मध्ये आपल्याला लिहावं लागेल लातूर. आणि नियरेस्ट बस स्टँड मध्ये लिहावं लागेल अंबाजोगाई. पहिला पार्ट संपला. आता टॉप 5 स्पॉट टू व्हिजिट. अंबाजोगाईमध्ये 5 मेन ठिकाणं कोणती आहेत व्हिजिट करण्यासाठी, ते आपण या ठिकाणी सांगूयात. एक नंबरला देऊयात मुकुंदराज. 2 नंबरला देऊयात ते मुकुंदराजच्या पलीकडे एक मंदिर आहे बघा महादेवाचं, काय नाव आहे रे त्याचं, ते गेलते बघा मग ते लखन लक्ष्मण वगैरे गेलते, काय नाव आहे ते खाली चलत जाऊन, भूतेनाथ. काय नाव आहे? भूतेनाथ. 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 हा, भूतेनाथ भूतेनाथ भूतेनाथ. हा, तर 2 नंबरला देऊ नाही नाही, भूते. नागनाथ. बरं असू द्या, जे तर काय नागनाथ बी असायचं. नाव आहे. हो, नागनाथ नागनाथ, हा नागनाथ भूतेनाथ, हा चला ते एकच आहेत म्हणायचं. तर ते 2 नंबरला दिलं. 3 नंबरला देऊयात आपण योगेश्वरी शाळा, खूप जुनी आहे आणि मोठं प्रांगण वगैरे आहे, मोठा एरिया आहे, म्हणून योगेश्वरीला आपण प्रिफरन्स दिला. त्यानंतर 4 नंबरला देऊयात ते हत्तीखाना जो आहे तिकडं पलीकडं असलेला. आणि 5 नंबरला योगेश्वरी मातेचं मंदिर. आणि एखादा अजून असेल तर असे हे टॉप 5 स्पॉट्स हे अंबाजोगाई मधले मेन स्पॉट. किंवा अजून एखादं ठिकाण द्यायचं असलं तर वरचा दवाखाना असं बी देऊ शकता. स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज असंही देऊ शकता तुम्ही. आता स्पेशल फीचर्स ऑफ दिस स्पॉट्स. मग जर मुकुंदराज बघितलं तर मुकुंदराजाची समाधी आहे असं समाधी लिहावं लागेल. किंवा भूतेनाथ असेल तर ते दऱ्यामध्ये डोंगरामध्ये बसलेलं महादेवाचं मंदिर आहे असं तुम्हाला सांगावं लागेल. मेडिकल कॉलेज बद्दल इथं शेवटच्या रकान्यामध्ये थोडीशी माहिती भरायची आहे. तर हे अशा पद्धतीनं लिफलेट तयार होतं. म्हणजे हे आपण जर कुठेही व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर टाकलं तर लोक वाचतील की आपल्या अंबाजोगाईला कसं पोहोचायचं पहिल्या रकान्यानुसार, तिथं कोणते कोणते ठिकाण आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. याला लिफलेट बनवणे असं म्हणतात. आता पुढं हॅव अ फन एंटरटेनमेंट. तिथं काही मनोरंजनाची या ठिकाणी काही आहेत का? मनोरंजनासाठी काही ठिकाणं आहेत का? उदाहरणार्थ समजा सर्कस आलेली असेल अंबाजोगाईमध्ये, त्याविषयी माहिती आपण देऊ शकतो. किंवा एखादा बगीचा असेल, हा बगीचा पण आहे आपल्याकडे, गार्डन आहे, मुकुंदराजला जाताना गार्डन आहे, एंटरटेनमेंट मध्ये आलं. तर ते या ठिकाणी इथे देऊ शकतो की गार्डन सुद्धा आहे. किंवा अजून काही पोहण्याचा तलाव वगैरे कुठं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी आपण मांडू शकतो. माउथ वॉटरिंग स्पेशल रेसिपीज. आपल्याकडे खाण्यासाठी काय काय मिळतं? एखाद्या ठिकाणची भेळ प्रसिद्ध असेल अंबाजोगाईमध्ये, किंवा वडापाव प्रसिद्ध असेल, वगैरे वगैरे असं काही या ठिकाणी सांगू शकतो. आणि अदर नियर बाय साईट सीइंग स्पॉट्स. अंबाजोगाई बरोबर जवळपास आपण काय पाहू शकतो तर परळी वैजनाथ 15 किलोमीटरवरच आहे असं सांगू शकतो. किंवा चाकूरचा वॉटर पार्क जवळपास 60-70 किलोमीटर आहे असं आपण सांगू शकतो. किंवा लातूरमध्ये लातूर जवळच आहे असं सांगू शकतो. अशा पद्धतीनं जवळची ठिकाणं या ठिकाणी सांगतात. असा पूर्ण एक लिफलेट तयार होतो. आणि खाली आपल्या कंपनीचं नाव लिहून आपल्या ट्रॅव्हल्स वगैरे माहिती किंवा फोन नंबर, ईमेल ऍड्रेस वगैरे या ठिकाणी टाकू शकतो. अशा पद्धतीने लिफलेट तयार करता येतो. हे झालं चिटचॅट. आता आपण टॉपिकला सुरुवात करणार आहोत. वर्ल्ड हेरिटेज. अशा हे वेरूळच्या लेण्याचा एक फोटो आहे. जगामध्ये ज्यांना तोड नाही, म्हणजे तशा पद्धतीच्या कृती दुसरीकडे नाहीत, याला म्हणायचं जागतिक वारसा. एकमेव आहेत. खूप प्रचंड मेहनत आहे त्याच्या मागे, कल्चरल आहे, जिओग्राफिकल आहे, म्हणजे भौगोलिक वारसा लाभलेला आहे, सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, खूप कष्टाने बनवलेलं आहे, किंवा एकमेव आहे, खूप मोठा आहे, भव्य दिव्य आहे. अशा वास्तूंना वर्ल्ड हेरिटेज म्हणतात. कुणाला काही अडचण सध्यापर्यंत?
इथपर्यंत कुणाला काही अडचण आहे का? तर हा जो पहिला फोटोग्राफ वेरूळच्या लेण्यांचा आहे. दुसरा फोटोग्राफ ऑस्ट्रेलियामधील आहे. ऑस्ट्रेलिया आपल्याकडे तुम्ही जर परळी वैजनाथला गेलात तर गोपीनाथ गड जो आहे तिथे सुद्धा एक कमळाचं फुल याच पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे. थोडंफार असंच आहे पण एवढं नाहीये. नॉर्मल आहे ते. हा जो पार्ट आहे इजिप्तचे पिरॅमिड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो आहे एक कोकणातील सीन आहे. फुलं येतात या ठिकाणी भरपूर अशी नुसती फुलंच येतात त्याच पिरियड मध्ये. चला आता आपण या जागतिक वारसा कसा मेंटेन वगैरे करण्यात आला, कोणती संस्था मेंटेन करते, कोण ठरवतं, काय काय निकष आहेत याविषयी थोडक्यामध्ये आजच्या भागामध्ये चर्चा करूयात. A World Heritage Site is a site determined the United Nations Education, Scientific and Cultural Organization, शॉर्ट फॉर्म मध्ये युनेस्को. युनेस्को नावाची संस्था आहे, ही जागतिक वारसा ठरवते. टू हॅव अ सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमॅनिटी. कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स. कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, नॅचरल म्हणजे नैसर्गिक. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा कुणासाठी? ह्युमॅनिटी, मानवी जीवनासाठी, मानवासाठी सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपलेली जी ठिकाणं आहेत त्यांना वर्ल्ड हेरिटेज मध्ये समावेश करणे, असं या युनेस्को या संस्थेचं काम आहे. ॲज सच साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम. तर अशा जी ठिकाणं आहेत त्यांचं संरक्षण करणं हे या युनेस्कोचं काम आहे आणि युनेस्को त्या ठिकाणी मॉनिटरिंग करत असते. वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसा कमिटी आहे यांची, वर्ल्ड हेरिटेज कमिटी, बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली, नॅचरली. दे आर व्हेरी इन टाइप्स अँड इन्क्लूड अ फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. या नैसर्गिक वारशामध्ये काय काय येऊ शकतं? तर काही जंगल सुद्धा आहेत, ते पण येतात. तळी सुद्धा आहेत महत्वाची. मॉन्युमेंट्स म्हणजे काही वास्तू म्हणायचं त्यांना, वास्तू आहेत, शिल्प वास्तू. काही इमारती आहेत, जसं लाल किल्ला आहे, ताजमहल आहे. आणि काही सिटी, शहरं सुद्धा आहेत अख्खीच्या अख्खी. त्यामुळं यांचं संरक्षण करणं हे या युनेस्कोचं किंवा वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं काम आहे. संपूर्ण जगामध्ये कशी कमिटीज तयार झाली, कधी झाली, काय काय निकष आहेत, या सगळ्यावर आधारित याच्यावरती आपण पूर्ण इतिहास या टॉपिक मध्ये सांगितलेला आहे. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ द बोथ कल्चरल अँड नॅचरल एरिया. For example, Mount Hangshan in the China is the site with a significant to the human culture because it played a role in the historical Chinese art and literature. हे दोन शब्द या ठिकाणी महत्वाचे आहेत. तर हा जो माउंट हंगशान नावाचा जो या ठिकाणी पर्वत आहे चीन मधला, तो कला आणि साहित्य यांचा वारसा आहे. The mountain is also significant because of its physical landscape character. त्याचं जे काही भौतिक वैशिष्ट्य आहे, म्हणजे पर्वत कसा कसा वगैरे आहे, हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. माउंट हँगशान याचे मी फोटोग्राफ पुन्हा थोड्या वेळाने तुम्हाला ग्रुपवरती पाठवतो. माउंट हँगशानचे ते तुम्ही बघून घ्या. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे जागतिक वारसे आपल्याला लाभलेले आहेत. आता हिस्ट्री बघूयात. जागतिक साईट कशा ठरवल्या जातात याचा इतिहास. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट. जागतिक वारसा असलेली ठिकाणं ठरवण्याचा इतिहास काय आहे? Although the idea of the protecting cultural and natural heritage site around the world began in the 20th century, जे काही 20वे शतक आहे, या 20व्या शतकामध्ये हा जागतिक वारसा टिकविण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या अगोदर काय नव्हतं. कोणताही राजा कुठेही आक्रमण करायचा आणि तिथलं उद्ध्वस्त करून टाकायचा. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला नावाची विद्यापीठ खूप मोठी होती बिहारमध्ये. या राजांनी आक्रमण करू करू तोडून टाकली, मोडून टाकली. नाही तर आज त्या विद्यापीठांचा देखील जागतिक वारशामध्ये समावेश झाला असता. नेक्स्ट पुढे वळू. अर्ली 20th सेंचुरी, 20व्या शतकाच्या पूर्वी या ठिकाणी पूर्व भागामध्ये या जागतिक वारशांना संरक्षण देण्याची या ठिकाणी तयारी सुरू झाली. मोमेंटम फॉर इट्स ऍक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटिल द 1950s. 1950 पर्यंत काहीही नव्हतं, पण 1954 मध्ये इजिप्त स्टार्टेड टू बिल्ड द आशवान हाय डॅम. एक आशवान नावाचा खूप मोठं धरण बांधण्याचं या ठिकाणी इजिप्तनं ठरवलं. कशासाठी? टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. नाईल ही जगातील सगळ्यात लांब नदी आहे. त्या नदीमधलं जे वाहून जाणारं पाणी आहे, त्या पाण्याला अडवण्यासाठी इजिप्तनं
एक मोठं धरण बांधण्याचं ठरवलं. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव क्लुडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बेल टेम्पल. अबू सिम्बेल टेम्पल हे त्या ठिकाणचं मंदिर होतं. त्या मंदिराला वाचविण्यासाठी बरेच या ठिकाणी प्रयत्न चालू होते. स्कोर्स ऑफ द एन्शियंट इजिप्तचं आर्टक्राफ्ट, ते मंदिर जे होतं ते आर्टक्राफ्ट म्हणजे वास्तुशिल्पाचा एक अप्रतिम नमुना होता. टू प्रोटेक्ट द टेम्पल, त्या त्या मंदिराला वाचविण्यासाठी युनेस्को लॉन्च्ड अन इंटरनॅशनल कॅम्पेन इन द 1959. युनेस्कोनं 1959 मध्ये एक कॅम्पेन म्हणजे एक मोहीम हाती घेतली, दॅट कॉल्ड फॉर द डिसमॅन्टलिंग अँड मोमेंट ऑफ द टेम्पल टू हायर ग्राउंड. त्या मंदिराला आपण उंच ठिकाणी कसं घेऊन जाऊ, म्हणजे ते मंदिर होतं त्या डॅम मुळे पाण्यामध्ये जाणार होतं. मग युनेस्कोनं हाती मोहीम घेतली की हे मंदिर आपल्याला वाचवायचंय, कारण हा वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. मंदिर म्हणजे वास्तुकलेचा खूप मोठा अप्रतिम नमुना आहे. ते वाचलं पाहिजे म्हणून युनेस्कोनं 1959 मध्ये ही मोहीम हाती घेतली आहे, कॅम्पेन. द प्रोजेक्ट कॉस्ट अन एस्टिमेटेड US $80 million to $40 million, of which came from the 50 different countries. त्याच्यासाठी जो खर्च येणार होता तो अमेरिकन डॉलरमध्ये 80 मिलियन ते 40 मिलियन एवढ्यापर्यंत खर्च येऊ शकत होता, आणि हा खर्च 50 वेगवेगळ्या देशांनी एकत्र येऊन करायचा होता. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, UNESCO and the International Council of the Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for the protecting a cultural heritage. जो काही सांस्कृतिक पुरावा आहे हा वाचवण्यासाठी युनेस्कोनं या ठिकाणी धडाडीने कार्य केलेलं आहे. पुढे याच्यामध्येच वळूयात. दोन काही जाते. आ लक्ष्मण, काय अडचण आहे का मध्येच? माईक कशाला चालू ठेवता रे? माईक नका चालू ठेवू जाऊ. पुढे वळा. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड द बंद वर्ल्ड आहे माईक. Shortly thereafter, in a 1965 White House conference in the United States called a World Heritage Trust to protect historic and cultural sites, but to also protect the world significance natural and scenic sites. आता जागतिक जे काही कल्चरल म्हणजे सांस्कृतिकच ठिकाणं नाही, तर सिनिक म्हणजे पाहण्याजोगी जी काही ठिकाणं आहेत, जी कल्चरल नसली तरी चालतील, जी काही ठिकाणं लोक व्हिजिट करतात, देखावा आहे, अशी ही ठिकाणं यामध्ये इन्क्लूड केली. फायनली 1968 इंटरनॅशनल युनियन ऑफ द कन्झर्वेशन ऑफ नेचर developed a similar goals and presented them in the United Nations Conference in the Human Environment in a Stockholm. तर हे शहर आहे इन अ स्वीडन इन द 1972. स्वीडनमध्ये 1972 साली भरलेल्या सभेमध्ये की कोणत्या कोणत्या ठिकाणांना आपण संरक्षण दिलं पाहिजे, असे एक ठराव मांडण्यात आला. फॉलोइंग the presentation of these goals to convention concerning the protection of the world cultural and natural heritage was adopted by UNESCO General Conference on the November 1672. 16 नोव्हेंबर 1972 साली हा ठराव मान्य झाला की कल्चरल आणि नॅचरल हेरिटेजला आपण अडॉप्ट केलं पाहिजे. अडॉप्ट केलं पाहिजे म्हणजे आपण त्याला दत्तक घेतलं पाहिजे, म्हणजे साध्या भाषेमध्ये आपण संरक्षण दिलं पाहिजे. तर इथपर्यंतचा पार्ट आहे. इथून पुढे जो काही भाग आहे याचे पाठीमागचे आणि हे सगळे शब्द पाठ करा.